रिस्क टेकिंग कपॅसिटी कशी ओळखायची, की मी एवढी अमाउंट गेल्यानंतर मला कितीही रिस्क येणार आहे? सॉलिड प्रश्न आहे. कारण कसं रिस्क टेकिंग कॅपॅसिटी ही खूप महत्वाची आहे. म्हणजे हे मला असं वाटतं की हे काय माहिती आहे का, कुठल्याही माणसाचं मूलभूत आपण त्याचं जे पर्सनॅलिटी म्हणतो हं. त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे आता काही काही माणसांना ना की 1,00,000 रुपये मिळाले, चल तो मला फास्ट पैसे जमा करायचे म्हणून मी ना जास्तीत जास्त पैसे मला कोणीतरी सांगितलं की स्टॉक मार्केटमध्ये किंवा रेस बरोबर. लावलेस तर जास्त पैसे मिळतील. आणि तो माणूस जर तेवढे पैसे खर्च करायला लागला, काही जास्त विचार न त्याची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आणि रिस्क टेकिंग ॲटिट्यूड हे दोन्ही बरं. जास्त आहे. ओके. काही माणसांकडे कॅपॅसिटी असेल पण ॲटिट्यूड नाहीये आणि काही लोकांकडे कॅपॅसिटी नाहीये पण ॲटिट्यूड आहे, असंही असू शकतं. अच्छा. म्हणजे माझ्याकडे पगार कमी आहे, मला फार तर महिन्याला 20,000 रुपये मिळतात, मी कुठेतरी स्विगी झोमॅटो कुठेही म्हणजे मी कुरिअरचं काम करतो, बरोबर. मला 15-20,000 रुपये पगार आहे, पण तरी सुद्धा मी स्टॉक मार्केटमध्ये पैसे घेतो, मी कमोडिटीज खेळतो, मी फॉरेन एक्सचेंज मध्ये अच्छा. अशी रिस्क घेणारी लोक पण आहेत. ओ. त्याच्याऐवजी जर का त्या मुलांनी त्याला जास्त कळत नसेल तर त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडाचा मार्ग, मला वाटतं म्युच्युअल फंड हे सर्वात उत्तम आहे. ज्यांना शेअर बाजार, तू माझा पहिला प्रश्न होता, शेअर बाजार मला जास्त कळत नसेल किंवा काय, बरोबर. म्युच्युअल फंड इज द सेफेस्ट वे. इक्विटी म्युच्युअल फंडात तुम्ही SIP वगैरे चालू करा आणि ते तुम्हाला इनडायरेक्टली तुमची गुंतवणूक वाढवतात. अच्छा. सायमल्टेनियसली तुम्ही त्याच्यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्या आणि मग शेअर बाजार डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घ्या. अच्छा. असं करू शकतो. बर. तर रिस्क कॅपॅसिटी ही तुझ्या ॲटिट्यूडवर आहे. ओके. म्हणजे मला बरेच जणांना वाटतं अजूनही आपलं त्यातून आपण आता पुन्हा असं करूया की म्हणजे मला कुठल्या असं रिलिजनवर बोलायचं नाहीये, रिलिजन म्हणण्यापेक्षा असं गुजराती मारवाडी असं बोलायचं नाहीये, पण मराठी माणसाची जी वृत्ती होती, मानसिकता होती, ती हळूहळू बदलत चालली सुदैवाने. ओके. मी जेव्हा 30-40 वर्षापूर्वी माझे जास्तीत जास्त मित्र, मी साऊथ मुंबईत राहायचो आणि माझे जास्तीत जास्त मित्र हे गुजराती मारवाडी पारशी होते. ओके. आणि त्यामुळे मी शेअर बाजाराकडे आपोआप आकर्षित झालो. मला त्यावेळी आई म्हणायची किंवा माझे जे जवळचे होते की अरे तू काय करतोस, कुठे पैसे गुंतवतोस, काय करतोस. आणि त्यावेळी मला त्यावेळी खरंच सांगतो ₹1,00,000 खूप जास्त होते. माझा पगार ₹800 असेल आणि त्यावेळी मी करंट अकाउंट उघडून असं करायचो तेव्हा खूपच, आता ते मी खूप अभिमानाने सांगतो, पण त्यावेळी मी लपून छपून करायचो. अच्छा. आता त्यावेळी त्याला एक प्रतिष्ठा आली आहे शेअर बाजारातल्या, बरोबर, जी आधी नव्हती. अगदी. तर तुला जर खरंच पैसे मिळवायचे तर तू अभ्यास कर आणि मग तुझी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तर आहेच, ती तुझी एकदा डेव्हलप झाली की मग तुझा ॲटिट्यूड, मग त्यानंतर मग तू गुंतवणूक कर. पण असे अनेक लोक आहेत की माझ्याकडे खूप पैसे आहेत पण तरी सुद्धा मला पोस्ट ऑफिस किंवा NSS किंवा बँक डिपॉझिट याच्या पुढे जायचं नाही.